तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे परत एकदा तुमचं विशाल खरात यूट्यूब चॅनेलवर. कसे आहेत तुम्ही? सर्व मजेतच असणार. आज आपण खूप दिवसानंतर भेटतोय, कारण मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं की आता डिवोर्स झाल्यानंतरच मी नवीन ब्लॉग शूट करणार आहे. डिवोर्स काय अजूनपर्यंत झाला नाही आहे, नाही तर तुम्हाला वाटेल डिवोर्स झाला त्याच्यामुळे व्हिडिओ शूट करतोय. तर अजून काही झालेलं नाही आहे. व्हिडिओ शूट करण्यामागचं कारण एवढंच की मम्मीने ते आता खूप फोर्स करायला लागले. मला पण असं वाटतं की आपलं डिसिजन आता थोडं बदलावा लागेल. म्हणजे मी जे सांगितलं होतं की डिवोर्स झाल्यानंतरच आपण लग्नाचं मुलगी बघूयात, हे करूयात ते करूयात, पण मला असं वाटतं की आता डिसिजन बदललं पाहिजे हे. कारण की डिवोर्सला आता खूप जास्त वेळ लागतोय. म्हणजे झालं असं की जेव्हापासून केस चालू आहे तोपर्यंत एक जज होता, म्हणजे जो माझा अगोदरचा जज होता ना, त्यांनी पूर्ण केस स्टडी केलेली, माझी पूर्ण केस स्टडी झालेली त्याची, आणि लास्टच्या मोमेंटलाच त्याची काही कारणामुळे बदली झाली वाटतं इकडनं ह्या कोर्टमधनं. तर त्याची जागा खूप महिने झालं रिकामी होती. जेव्हापासून मी लास्ट ब्लॉग शूट केला ना तेव्हापासून त्याची जागा रिकामी होती. आणि आता फायनली मी काल 2 दिवसा अगोदर माझी तारीख होती 30 डिवोर्सची. तर मी त्या तारखेला गेलेलो तेव्हा मला समजलं एक नवीन जज आली आहे त्यांच्या जागेवर. पण आता तिला सुद्धा केस स्टडी करायला अजून टाईम लागेल. पुढे अजून किती टाईम लागतो आपल्याला तर माहीत नाही. त्यांच्या हिशोबाने ते करतील किती टाईम लागणार आहे. पण आता मला वाटतं की माझा डिसिजन चेंज करावा लागेल, आणि चेंज करायला पण पाहिजे. आता किती दिवस आपण थांबणार या गोष्टीसाठी. किट्टू पण आता जरा मोठा व्हायला लागलाय, त्याला पण आता बोलता यायला लागलं, चालता. तुम्ही त्याचे व्हिडिओ बघतच असताल, आणि खूप क्यूट सारखा बोलतो तो आता. तर तो पण मोठा व्हायला लागलाय. त्याला पण पुढे जाऊन जर कोणी शाळेत असू किंवा कुठे असू, जर चिडवलं तुझी आई असं तसं, म्हणजे काही लहान मुलं असतात ते चिडवतात, किंवा मोठे सुद्धा असतात आपल्यासारखे, ते सुद्धा चिडवतील, ते सुद्धा त्याला मोठं होऊन काहीतरी बोलतील वेडवाकडं. त्याच्यापेक्षा मी माझा डिसिजन चेंज करावा असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं हे नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. आणि नाही का, पुढे एक क्लिप लावतोय की तुम्ही स्किप सुद्धा करू शकता, कारण की ज्यांच्या कामाचं असेल त्यांनी वॉच सुद्धा करू शकता, किंवा ज्यांना स्किप करायचं असेल ते स्किप सुद्धा करा. आणि वाईट अर्थ काढून घेऊ नका. एक प्रमोशनचा व्हिडिओ आहे, कोर्टामध्ये खूप सारे पैसे चाललेत खरं बोललो तर त्यामुळे बघत राहा. कंटिन्यू मी एक पुढे क्लिप जॉईन करतोय. नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बोलणार आहोत जंगली रमी बद्दल, जी की आहे इंडियाची सर्वात ट्रस्टेड रमी साईट. इथे होतात वर्ल्ड रमी टुर्नामेंट आणि रमी प्रीमियर लीग सारखे मोठे टुर्नामेंट, जिथे आपल्याला करोडोची प्राइज जिंकण्याची संधी मिळते. पण ही टुर्नामेंट जिंकणे सर्वांना पॉसिबल होत नाही. जसं की परफेक्ट ब्लॉग बनवण्यासाठी पाहिजे असतं बेस्ट इक्विपमेंट आणि प्रॅक्टिस, तसंच रमी मध्ये जिंकण्यासाठी पाहिजे असते स्किल आणि प्रॅक्टिस. तर जंगली रमी मध्ये सुद्धा आपल्याला भेटतं प्रॅक्टिस गेम, फ्री टुर्नामेंट आणि ट्युटोरियल्स, ज्याने आपण आपल्या स्किलला इम्प्रूव्ह करू शकतो. जसं मला माझा ब्लॉग किती एक्साइटिंग बनवायचा आहे, किती ऍडव्हेंचर बनवायचा आहे, याची एक लिमिट असते. तसेच जंगली रमी मध्ये सुद्धा आपण आपली डेली लिमिट आणि मंथली लिमिट सेट करू शकतो. तेव्हाच तर गेमची लिमिट आपण आपल्या कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. आणि जेव्हा मी जास्त रमी खेळलो तेव्हा थोडासा ब्रेक घेतो, कारण ब्रेक घेतला तरच आपण नेक्स्ट टाइम चांगलं खेळू शकतो. यालाच तर बोलतात जबाबदारीने खेळणं. तर मग वाट कसली बघताय? जंगली रमी ऍप आताच डाउनलोड करा, काहीतरी मोठा विचार करा आणि चांगलं खेळा. लिंक मी माझ्या कमेंट मध्ये पिन केलेली आहे. हा ब्लॉग बनवण्याचं कारण एवढंच की मम्मीने ते खूप फोर्स करायला लागले, आणि मला सुद्धा असं वाटतं की माझं डिसिजन आता मी चेंज करायला पाहिजे. तर चला बघूयात मम्मी काय बोलते. हा पॉईंटवर आता मम्मीला मी विचारतो जाऊन की आपण काय करायला पाहिजे. आता मम्मी तर खुशच होईल या डिसिजन ऐकून. तरी मम्मीला विचारतो, तुम्ही मम्मीच्या तोंडूनच ऐका. चला तर चला, मम्मी आलेली माझ्या मागे लपलेली आहे बघा, दिसतंय का? हा चला बोल, काय बोलते. तर आता कोर्टाचं म्हणजे पहिले कसं जेज आपली बदली होती, 6-7 महिने झालं जेज नव्हती आपली. थांबा मी बॅक कॅमेरा करतो. तर 6-7 महिने झाले जेज नव्हती, सुट्टीत होती. आता आपण वाट पाहून किती पाहायची सांगा ना. आपल्याला काहीतरी मनाचं करावंच लागेल ना. बाकी सगळे जण व्यवस्थित राहतात, तर आपल्याला काही ना काही मनाचं असं करण्यासाठी काहीतरी डिसिजन घ्यावाच लागेल, तरच आपण काहीतरी पुढं हे करू शकतो, म्हणजे जगू शकतो. नाहीतर मग याच्या कोर्टाचं जर याच्यावर आलं तर आपण जगू नाही शकत.
कोणाचं ना कोणाचं काय ना काय होईल. कारण की रोज कारण रोज की आता खूप जास्तच टाइम लागतोय. लय आता time 6-7 लागतोय. महिने तर जजच नव्हता जजच आणि नव्हता. जज आता हे नवीन आले तर यांना पूर्ण डिटेल सगळं हा. पहिल्यापासून परत ते सगळं म्हणजे किती 2-3 वर्षे का 10 वर्षे का किती वर्षे म्हणजे अर्ध वय निघून चाललंय. करायचं तर काय करायचं. तर आपल्याला आता मनाचं डिसिजन घ्यावं लागेल आणि काही गोष्टीकडे लक्ष नाही द्यावं लागेल आणि आपल्याला जसं वाटेल तसंच करावं लागेल. आता बस झालं आता वाट पाहून खूप थकलोत आता. त्याच्यामुळे तुमचं पण काय म्हणणं आहे आणि त्याला विशालला समजूनच सांगा सगळेजण की हा आता काय जेची वाट पाहू नको, कोर्टाचा काय विचार करू नको, आता हे कर तुझ्या मनानं कर, बस झालं आता. आई बापा सांगतात, मनानं नाही म्हणजे त्याच्या आई बापा जे सांगतात ते कर असं. आणि आई बापाचं सांगल्यानं सगळ्यांचं भलं होतंय. आतापर्यंत कधीच कोणाची नुकसान नाही झालेली. आई बापाचं जे ऐकन त्याचं चांगलंच होणार आहे. माझ्या 2 पोरीनं ऐकायला प्रत्येक जण ऐकतं असं नाही. आणि सगळ्यांचं चांगलं आणि तुझं पण खूप गोडवाणी होईल आणि तो टाइम येणार आहे. आमचं जर ऐकशील तर ते कोर्टाच्या भरोशावर बसू नको. बस एवढंच आमचं त्याला हे सांगणं आहे की आम्हाला थोडंसं जगू दे आणि तू कोर्टाच्या भरोशावर बसू नको. तुला तेच तारखेवर तारखी याच्यावर तुला काहीच भेटणार नाही. हा तर तू थोडंसं तरी ऐक आणि आम्हाला आज आम्ही जिवंत तर आम्हाला उद्याचं सुख दे. बाकी कोर्टाचं बघता येईल नंतर. हा पण ते सुख दे बाबा आणि देत राहा आम्हाला. कारण की आम्ही खरंच खूप थकलोत आता. आमच्यात ताकद नाही कोर्टाच्या तारखी करण्याच्या. तर एवढंच त्याला सांगण्यात यायचंय मला की तू आमचं ऐक आणि बस आता तू बस झाला आता कोर्टाचं ऐक ना. आम्ही जसं म्हणतो तसं आम्हाला येऊ द्या कोणी ना कोणी घरामध्ये. हां आणि व्यवस्थित येऊ दे आणि आमच्याच पद्धतीची जे आम्ही बघतो ते. बस झालं आता खूप झालं. आत्ता सहन करण्याची ताकद संपली आहे आमची. कारण की हा पण वर्ष गेलं तर झालं, परत दुसरं परत तिसरं किती हे करणार. त्या बाळाला पण कोणतरी पाहिजे ना घरामध्ये. ते मोठं होत चाललंय. हां ते रोज काही ना काही विचारतं, प्रश्न करतं, नंतर काय प्रश्नाचे उत्तर द्यायची त्याला. त्याच्यामुळे त्याला पण सांगणारचं नंतर सांगावं नाही लागणार. त्याला वाटेल की हेच माझं सगळं काय आहे. हां तर ते सगळं चुकीचं घडतंय. कानूनच्या याच्यावर राहिलं तर आपण नाही ऐकलं ना कानूनचं तर आपलं व्यवस्थित होईल. जिंदगी माणसाला माहित नाही उद्या काय होणार आहे. इथं कोर्टाच्या याच्यावर बसत राहायचं आयुष्य तोपर्यंत मधातच काय झालं तर ते पण कळणार नाही. त्याच्यामुळे बाबा जे होतंय ते होऊ दे आणि जे आम्ही करतो ते चांगल्यासाठी करतो. बस एवढंच. आणि तुम्ही पण चांगलेच कमेंट करा की खरंच विशाल तू मम्मी पप्पाचा ऐक. तिकडचे पण कोपरगावाचे पण सगळे टेन्शनमध्ये असतात. त्याच्या आत्या टेन्शनमध्ये असतात. एक आजी तर गेली. आता एक आजी तिला आम्ही एवढे दिवस सांगितलं पण नव्हतं. पण आता हे होत असती त्याचे चुलते वगैरे सगळे बोलत असते करून घ्या लवकर. किती वाट बघतात, कशाला वाट बघतात. पूर्वी काय वाट नव्हतं बघत. हा तुम्ही काय वाट बघत बसलेत. कोर्टाच्या कशाला नादी लागतीस. मला रोज सगळ्यांचे फोन असते तुम्ही करून घ्या ना. आम्ही आहेत ना द्यायला. हे हा मुली आहेत ना सगळीकडे मुली आहेत. आम्ही बोलतो ना नात्यामध्ये काय कोणाला गरज नाही याची तलाकची न गेल्याची. काय विशालनं काय कोणाचं वाईट केलेलं नाही का त्याच्याकडून काही चूक झालेली नाही असे बोलत राहते. तर मी आता तोच डिसिजन घेतलंय की आता बस झालं आता थांबते इथंच सगळ्या गोष्टीला आणि लवकरच तुम्हाला चांगलीच आनंदाची गोष्ट ही करते. तुम्हाला पण पाहायला भेटेल आनंदाचीच आणि खरंच आनंद लवकरच येणार आहे आणि तुम्हाला पण बरं वाटेल. आता थकले आता माझ्यात हिंमत नाही आणि काहीच नाही. म्हणजे दोन्ही पार्ट्यांचं तेच आहे. माझं आता असं वाटतं की माझ्या नंदा वगैरे सगळ्या माझं पण आमच्या नवरा बायकोचं हे असं वाटतंय की त्याचं एकदा करून घेतलं का आम्ही मस्त मोकळे म्हणजे आम्हाला पण वाटतं ना कधी बुद्धगयाला जावा कुठं फिरायला जावा घरात कोणी असलं तर मला पण वाटतं ना. सारखं आजारी पडणं आजारी कशामुळे पडते. त्या दिवशी डॉक्टरकडे गेली काहीच नाही फक्त हे तणाव आहे डोक्यावर ते कमी करा. तर तेच आता लवकरच होईल सगळं व्यवस्थित आणि आलाय चांगला दिवस आणि देवाने आता साईबाबांनी भगवंतानी बुद्धांनी सगळं व्यवस्थित करा. बस आता जास्त मी हे करत नाही. हां आणि काही जास्त धुमधामच्या नादी नाही लागायचं काय नाही. आपलं व्यवस्थित बस घरात आणायचं काहीच हे करायचं नाही. काय कोर्टाला बसायचं हे करत हां जेव्हा होईल तेव्हा कोर्टाचं काय होईल तेव्हा. हां जास्त धुमधामच्या नादी नाही लागायचं आणि कशाचंच नाही. बस मुलगी असली चांगली म्हणजे बघूत व्यवस्थित म्हणजे नंदा वगैरे बोलतात बघू आपण मुलगी चांगली. फक्त तुम्ही वहिनी तयार व्हा. तुम्ही कोर्टाच्या याच्यात बसू नका. त्याच्यामुळं आल्या होत्या सगळ्याजणी आणि बोलल्या की तुम्ही आता कोर्टाला हे करून बसू नका आणि तुम्ही सारखं आजारी पडणं हे करणं बरं नाही वाटत आम्हाला. आमचा भाऊ काम करतो घरामध्ये थोडंफार तुम्ही करता ते लहान बाळाचं बरं नाही. नोकर चावकर किती करणार आहे दिवसभर काय राहते का कोणी. पण घरात आपल्याला दिवसभर काय लागतं काय नाही लागत. बाहेरचे कामं घरातले कामं भरपूर काही आहे ना. ते किटू घडी बोलतो कोकोकडे चल भेटायला जाता येत नाही. कारण की इकडं काम तिकडं काम सगळीकडं घरं सोडून कसं जाणार. पहिलं कसं थोडंसं हे होतं तर जायची पण आता इच्छा पण नाही राहिली का की असं वाटतं काय फिरावं नुसतं काय फिरावं. आपलं सगळं व्यवस्थित झालं आपण फिरू
त्याच्यामुळे थोडंसं 1-2 महिने झाले पण अशीच कमी केले बोलायचं, बोलतच नाही. कारण की काही ना काही गोष्टी मला असं हेच होतंय, एकदा याचं व्यवस्थित झालं का मग सगळीकडे मी हे करत. त्याच्यामुळे मी थोडं कमी बोलते आता सगळ्यांशीच. विशालशी पण नाही जास्त बोलत, कोणाशीच जास्त बोलत नाही, असं झालंय. जेवढं तेवढं बोलते फोनवर. त्यांना पण वाटतंय सगळं व्यवस्थित व्हावं, मला नाही वाटत. तर आता आपण लवकरच करू चांगलं. बाय. आता मम्मीचं तर ऐकलं आपण, आता पप्पांचं ऐकू. पप्पा सगळ्यात इंटरेस्टिंग व्यक्ती. इंटरेस्टिंग म्हणजे आता त्यांचं बोलणंच ऐकून घ्या फक्त तुम्ही. चला चला त्यांच्याकडे जा. ओ पप्पा या लवकर इकडं. आता बघा, आता बघत राहा. इकडे ना, झाली का तयारी? हा झाली तयारी. काय ठरवलं मग? काय ठरवलं म्हणजे आता? काय करायचंय पुढं? काय नाही. आता पुढं तुझ्या पद्धतीने तुला पटलं तर हे कर. बरोबर का? तुझ्याच याच्यावर घाल. मग ते कानून बिनूनच्या चक्कर मध्ये नाही राहायचं का? नाही नाही नाही, ते सोडून द्यायचं भाऊ. का बरं? ते लपडे पडायचं नाही. त्यांनी झालं ना त्यांचं. आपण एकदम ह्याच्यामध्ये राहायचं. हा. आणि मग कानूनला काय करायचं? कानून काहीच करीत नाही. पोलिसांनी मला पकडून दिलं मग मी आहे ना. तुम्ही जाशाल का माझ्यावर अरे, जेलमध्ये? मी आहे ना. बरं बरं. मग तर आपण आपल्या पद्धतीने आपण करून घेऊ. चालेल चालेल. जेव्हा पाहिजे तेव्हा पाहते ना आपल्याला. हे बघा, आता व्हिडिओ चालू आहे. पप्पाच बोललेले मला असं करायचं, जर काही झालं, कोर्टाने काही केलं किंवा पोलीसवाले काही बोलले तर हे हा आम्ही आहे. तुम्ही जेलमध्ये जाशाल माझ्यावर. हो चालेल. चला बाय बाय. बाय. तर चला आपण हा ब्लॉग इथं सेंड करू. बस झाला आता. थोडी लास्टला थोडं मजाक मस्ती केली, पण बघूयात आता पुढे. आणि तुमची पण कमेंट मला महत्त्वाची असेल. तुम्ही पण कमेंट करून सांगा की काय केलं पाहिजे. तर चला हा ब्लॉग आपण इथे सेंड करू. बाय बाय.